मंडप डेकोरेशन चला मयूरांना सुंदर साऊंड सिस्टीम जबरदस्त कुस्ती पृथ्वीराज पाटील अतिशय कमी वय खरं सांगतो साताऱ्याचं अधिवेशन मी गॅलरीत बसून पाहिलेलं आहे रती महारथीनं वाटत होता पृथ्वीराजचं नाव कुठंच नव्हतं तेव्हा पृथ्वीराजनं अक्षय शिंदेला काढला मामासाहेब मोळ कुस्ती केंद्र पुण्याला सराव करणारा अक्षय शिंदेला गुणावरती काढल्यानंतर या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जाणकार मंडळी पृथ्वीराजच्या नावाचा उल्लेख करू लागले साताऱ्याचे मुक्कामी प्रकाश बनकर वरती सलामीला प्रकाश बनकरचा 4 गुण होता माऊलीचा पृथ्वीराजचा गुण नव्हता आणि विश्रांतीनंतर पुन्हा कुस्तीला प्रारंभ झाला 4-5 झाला आणि एका गुणानं महाराष्ट्र केसरीची गदा घेतलेला हा पृथ्वीराज पाटील गाव त्याचा पन्हाळा तालुक्यात देवठाणे आहे कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान आहे बोला त्याच तोला बोलाचा माऊली कोकाटे पुणे जिल्ह्यातला इंदापूर शेजारचा सराटीचा पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन एकेकाळचा गंगावेचा महान मल्ल किसन कोकाटेंचा बंधू आहे सध्या गणेश डांगर सरांच्याकडे सराव करतोय हनुमान आखाडा पुण्याला 2 वेळा महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनाला सेमी फायनल पर्यंत धडक दिलेलं पोरग आहे हो अनेक मानाच्या गदेचा मानकरी माऊली कोकाटे गाव त्याचं सराटी आणि त्याच तोला मोला महाराष्ट्र केसरी आहे नाव पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी आज चरणला कुस्ती लागली खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत ग्रामस्थ यात्रा कमिटी धन्यवाद पात्र आहेत मंडळी तारखेचं लक्ष द्या खुश खबर आहे मेडीला 23 जानेवारीला निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आहे 1 नंबर सुबोध पाटील गणेश कुंकुले मुन्ना झुंझुरके समीर देसाई विकास सोल संग्राम पाटील श्रीमंत भोसले शुभम कोळेकर अमर पाटील रोहन रंडे कुमार पाटील दिग्विजय जाधव अशा तगड्या कुस्त्या 23 तारखेला मेनीला आहेत 24 जानेवारीला आर्याला निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आहे 1 नंबरला महेंद्र गायकवाड राकेश कुमार 2 नंबरला योगेश पवार भारत मधले माता घोडावली आणि बनशंकरी देवीच्या यात्रेनिमित्त तसंच मैदान 25 जानेवारी रोजी यापूरला आहे 1 नंबरला पृथ्वीराज पाटील गणेश जगताप 2 नंबरला सुदर्शन कोटकर विकास सोळ 3 नंबरला अमर पाटील रोहन रंडे आणि 26 2024 ला शित्तूर मुक्कामी कुस्ती मैदान आहे अशा अनेक मैदान नशिबानं लोकसभा लागली आहे 2-2 महिना बुकिंग चालू आहे तुफानी मैदान होणार पैलवान मित्र खरं सांगतो नशिबानं तुम्हाला दिवस फार चांगला गेलाय वेळेमध्ये उपस्थित झाला आणि रोज कुस्ती करायला लागला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला मागणी आहे म्हणून मगाशी सांगितलं यो पृथ्वीराज पाटील आणि माऊली कोकाटे रोज मैदान करतात लाखो रुपये कुस्तीला त्यांना मिळत आहे दोघांनी एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेतलेला आहे महानमंडळाची ताकद आजमवलेली आहे गाव प्रतिगाव चालू झालेला आहे आणि सरपंच म्हणून राष्ट्रपती पदकाचे मानकरी एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि कुस्तीवरती जीवापाड प्रेम करणारे एक कुस्ती क्षेत्रामध्ये म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते डी.आर. अण्णा जाधव पंच म्हणून त्यांची निवड केलेली आहे अगदी बरोबर गाव चिंचोले महाराष्ट्र पोलीस दलात याच लालमातीनं जन्माची भाकरी दिली आज कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी मानाच्या राष्ट्रपती पदकाचे मानकरी आहे बापू ऐकताय का
एकटाच पुढे घेतला तर विजय होतो, बरोबर. सर्वांना सोबत घेऊन गेलं तर जय जयकार होतो. अगदी आणि बरोबर. सर्वांना सोबत घेऊन जाणारे टीआरांना जर हात वरती करा, सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करा. अतिशय मोठं काम आहे. गेल्याच वर्षी चिंचोलीला प्रीतपाल फगवाडा सिकंदर शेख अशी लाखो रुपये इनामाची कुस्ती करा पैलवान दोघे. झाला आता महान माणसाची ताकद आजमावली. पात्याचा भान काढा आणि चालू ठेवा. वा रे वा, एकेर पट काढा, दुहेर पट काढा, धाक लावा, टांग लावा, धरेल तिथं डाव आणि परती डाव. दोघांनाही माहिती आहे. हो, दोघांचं नाव आहे, तालमीचं नाव आहे, वस्तादाचं नाव आहे. या बाजूला कोल्हापूर जिल्हा बँकेचे बँक इन्स्पेक्टर मान्य महादेव पाटील कोतोलीकर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हे मैदान स्वागत करतोय. कुस्ती हे जीवन शाहवाडी तालुका प्रमुख अशोक सावंत पाटील हात वरती करा, खास मुंबईहून चरणच्या मैदानासाठी उपस्थित आहेत. खरं सांगतो मंडळी, जरी तो शाहवाडी तालुक्यातला अशोक सावंत पाटील असला तर गेल्या माझ्या 22-23 वर्षाचा अनुभव मला आहे. पण 2च वर्षामध्ये त्यानं इतकं सुंदर कुस्तीवरती लिहितोय. प्रक्षेपण अतिशय समाधानात असतंय. 2च वर्षामध्ये या माझ्या कोकण पट्ट्याचं नाव त्यानं मुंबई बरोबर केलेलं आहे. मला खरंच त्याचं प्रत्येक मैदानाबद्दल आपुलकीन आदर वाटतो. ज्या गावची जत्रा आहे त्या गावचा अखंड इतिहास तो लिहितो आणि तिथल्या तिथं ती माहिती देतो. धन्यवाद अशोक सावंत पाटील. आणि कुस्ती हे जीवनवरती सुद्धा हे मैदान लाईव्ह चालू आहे. सध्या ओंकार जाधव कुस्ती हे जीवन प्रतिनिधी अशोक सावंत दोघांचं आपलं स्वागत आहे. हा सलामी चढलेला आहे, कर्जारकेत चालू झालेला आहे. चल 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 दोघंही चालला पाहिजे. आणखी ढकल चालू झालेला आहे. सांगून माती घ्या, न थांबता माती घेऊ नका. बरोबर वाजलेले आहेत 9. हा फड संपल्यानंतर दुसरा फड सुद्धा लगेचच चालू होणार आहे. हो, तमाशाचा फड. फडात फड तसं 4 आहे. हो, तमाशाचा फड आहे, उसाचा फड आहे, वारकऱ्यांचा फड आहे. पुष्पिस्कार नाही. हा, नोंद घ्या, कमिटीनं आधीच निर्णय घेतलेला आहे. कुस्तीचा निकाल होणार आहे. कुस्ती दोघांनाही करावी लागणार आहे. पैलवान हलगे पट्टू सुनील नागरपुरे एक राऊंड मारून परत चला. हक्क महाराष्ट्रातला आघाडीचा हलगी सम्राट सुनील नागरपुरे गाव उपस्थित सर्व टीम आपलं इथं स्वागत आहे. चाल 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 माऊली करतो. कुस्ती करावीच लागणार आहे. हो, निकालच होणार आहे. दोघांची वावर डाव आणि प्रतिडाव करणं हे तुमचं काम आहे. धन्यवाद. सुनील नागरपुरे आपले चला 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 पैलवा. त्या बाजूला क्रीडा लक्ष महाराष्ट्राचे सर्व प्राध्यापक रमेश थोरात सर आपलं इथं स्वागत आहे. अण्णा, माती लागते का बघा. दोघांनाही लागत असली तर कोणाला तुम्हाला मदतीला घ्या. कोणतर माती घ्या. दोघं बी मातीसाठी वेळ मारू नका. कुस्तीचा हा सचिन घाल दोघांची. दोघांच्याही पसनी आता तापलेल्या आहेत. न थकता न थांबता कुस्ती होणार. या पृथ्वीराजची 25 जानेवारीला येळापूरला गणेश जगताप बरोबर कुस्ती आहे. धोम धडाक्यात चालू वर्षी दोन्ही चाललेले पोर आहेत. बघा, आत्ताच अण्णांची सूचना आलेली आहे. चालू कुस्तीमध्ये जो पैलवान प्रेक्षणीय कुस्ती करून वेळेत विजय होईल त्याला रोख टीआर अण्णांच्या वतीनं इनाम दिलं जाणार आहे. सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करा. वा रे वा. टीआर जाधव अण्णांच्या वतीनं कुस्तीवरती रोख इनाम आहे. जो जिता वही सिकंदर. चला पैलवा. कुस्ती लागून 9 मिनिटं झालेल्या. अटी तटीची लढत आहे.
कुस्ती सुटणार नाही, कुस्तीचा निकाल होणं. बघणारी मंडळी, माझ्या कोकण पट्ट्यातून आलेले सर्व कुस्ती शौके, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले भर उन्हात बसले, या कुस्तीचा तुमचा आनंद घ्यायला. अरे वा, कुस्ती पहा. नागाचा इटो झालेला आहे. माती घे पाहिजे असं तर करतो. तू बी माऊली घे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातून, महाराष्ट्रातील अनेक खेड्यापाड्यातून, वाडी वस्तीवरून, डोंगर कपारीतून, खास करून माझ्या वारणा, कृष्णा, कोयना, कापसा परिसरातून हजारो कुस्ती शौकीन आज चरणला उपस्थित आहे. श्री गजानन देवाची यात्रा आणि चांद साहेब उरूस निमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याची प्रतीक असणारी यात्रा, सर्व धर्म समभावाचं प्रतीक. आणि पटाल लागण्याचा प्रयत्न होता. माऊली कोकाट्यानं थोडकावून लावलेला, मातीवरती स्वार होण्याचा प्रयत्न, पण पृथ्वीराज पाटील पठाण लागला एकेरी. पण ताकद दोघा नाही, डाव प्रतिडाव दोघा नाही. माहिती आहे कशी कुस्ती, या कुस्ती सगळ्यात 3 डाव झालेल्या. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनामध्ये याच माऊली कोकाटेनं पृथ्वीराजला गुणावरती बाहेर काढलं. आणि याच पृथ्वीराज पाटलानं बापूंच्या गावाला पनोमर वारूनला 6 वर्षापूर्वी गुणावरती पृथ्वीराजनं याच माऊली कोकाटाला हरवलं. आज तिसऱ्यांदा कुस्ती चरणमध्ये लागलेली आहे. आता मात्र माऊली कोकाटेनं जबरदस्त ताबा घेतलेला आहे. छातीचा बोजा पाठीवर, हाताचा घुटणा मानावरती आहे. कुस्ती पहा, दोघांचा सुद्धा डोक्याचा धोंडा झालेला आहे. आज पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकाच्या नजरा लागून राहिलेली कुस्ती आहे. होणार म्हणून गाजत असलेली कुस्ती आहे. एक चप्पल खालून निघण्याचा जबरदस्त प्रयत्न आहे, पण एक हात चड्डीत आणि एक हात घोटला नावाची पकड घेण्याचा प्रयत्न करतो. वरती ताबा घेतलेला महाराष्ट्र केसरीवरती उपमहाराष्ट्र केसरीचा कब्जा आहे. आज चरणला इतिहास झाला. जाय तिथं सांगतोय, बऱ्याच गावाला भूगोल असतोय पण इतिहास नसतोय. कुस्तीचा इतिहास असणारं गाव आहे. बरोबर. हात 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 सोड घ्या, माऊली सोड. मैदान मात्र फुलासारखं शुभ दिसायला लागलेलं आहे. माती दोघंही घ्या, माती घ्या. 20-21 पैलवा. संत कृपा शिक्षण संस्था घोगावचे प्राध्यापक क्रीडा शिक्षक रमेश थोरात सर आपलं इथं स्वागत आहे. क्रीडा लक्षाचे सर्व आपलं स्वागत होत आहे. आणि पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला. बोला सर. मला वेळा सर सूचना द्या. काय झालं तरी कुस्तीचा निकाल घेण्याचा याचा आहे. तुफानी कुस्ती आहे. होणार म्हणून गाजत असलेली कुस्ती. बोला सर. हा, अगदी बरोबर. हो, अगदी बरोबर. आता सरांनी सांगितलं गोरगरिबाचं 50, 100, 200 रुपये आम्ही गोळा केलेला आहे. 1 महिना यात्रेची तयारी केलेली आहे. अगदी बरोबर. 50, 100, 200 गोळा करून ह्या पैलवानांना लाखो रुपये द्यायचे आहेत. त्यामुळे ही कुस्ती निकालीच व्हायला पाहिजे. आणि निकाल झाला की ठरलेली विदाई मिळणार आहे. नोंद घ्या, अति कटीची लढत आहे. बापाची लक्ष्मी कधी जगू देत नाही आणि कष्टाची लक्ष्मी कधी सदा देत नाही. अगदी बरोबर. हे चरणगावची कष्टाची लक्ष्मी आहे, वाया जाणार नाही. रान हलवे घुमायला लागले. दोघांचे सुद्धा डावाचे चालू झालेलं आहे. डाव प्रतिडाव चालू झालेला आहे. माझं कष्ट आहे. हो, बारकाव्यानं तब्येती जरा बघा. हे कष्टाचं फळ आहे.
अतिशय जबरदस्त असा कष्ट करून ते इथपर्यंत आलेल्या याला म्हणायचा पैलवान म्हणजे सगळं करतो तो पैलवान. मरणाची कुस्ती करावी लागते, अटीतटीची लढत द्यावी लागते आणि तुफान कुस्ती पुन्हा एकदा चालू झाली. हो, पहिला वाण म्हणजे पैलवान. गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी म्हणजे पैलवान. शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान म्हणजे पैलवान. विश्वाचं वचन, रामाची मर्यादा म्हणजे पैलवान. हनुमंताची ताकद म्हणजे पैलवान. बरोबर. दोघेही पैलवान माग सरकत राहिला तर कुस्तीचा निकाल व्हायला विलंब लागेल. फार मोठं नाव आहे. चल पट, एकेरी पट काढा, दुहेरी पट काढा, ढाक लावा, टांग लावा, काही बी करा, पण नुसतंच मान कटा आलोत बसू नका. शाबास. सुंदर एकेरी पटाची पकड आहे. वडून घेऊन कुस्ती करा. चित्त थरारक लढत. कब्जा घेण्याचा प्रयत्न खालून निघून जातोय. माऊली कोकाटे. वाल्याकडची लोक जीव मुठीत घेऊन बसा. हात तोंड करायला वाढला. कुस्ती अंगावाले तर आपली बडबडीची तुफानी होईल. सरकार लांब आहे. चला हात टाकून निघण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पृथ्वीराज माऊली कोकाटेवरती ताबा घेतलेला. जबरदस्त मगरमिट्टी घातलेल्या डाव आणि प्रतिडाव चालू झालेला. बघणाऱ्याच्या नजरा मात्र कुस्ती जाण्याचा प्रयत्न. रेडी घेऊ नका आधी पृथ्वीराज एक नंबर. काय झालं तरी कुस्तीचा निकाल घेऊन जायचा आहे. पत्रकार बंधू आमच्या पाठीमाग आहेत, लेखनात तयार ठेवलेले आहेत. लोकमतचे पत्रकार शिवाजी पाटील, या गावचे पत्रकार सन्माननीय बिपिन पाटील, त्यांचे सर्व सहकारी इथे उपस्थित आहेत. पत्रकार मित्रांचं खरंच कौतुक आहे. हो, उत्तम काम आहे. अहो, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे आणि पुन्हा पठाण लागण्याचा प्रयत्न होता. तुला चल हे बाळा, जरा पुढचे लोक विनंती बसा. काम झाले लोक विनंती बसा. जबरदस्त कुस्ती. दोघांचा सुद्धा डोक्यात डावांचं चॅनेल आहे. डोक्याला डोकं लावून कुस्ती करू नका. डोक्याच्या कॅमेऱ्यात हॅलो विचारांचा रोल घाला. प्रयत्नांचं बटन दाबा म्हणजे यशाचा फोटो लगेच निघतोय. सोबत कोण आहे? तुफानी नाव असणारे दोन्ही पैलवान. जाशील का एकटा? महाराष्ट्र केसरी विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी. कोण आहे? एकमेकाच्या ताकदीचा अंदाज संपलेला. डाव प्रतिडाव चालू झालेला. एकेरी पटकाडा, दुहेरी पटकाडा आणि खेमी डावाची पकड घेण्याचा प्रयत्न. माती लागत असली तर मनानं घ्या, पण कुस्तीचा निकाल होणार. आताच नायकोडी सरांनी सांगितलं, गरिबांना 50 दिलं तर आम्ही घेतलेला. लाखो रुपये कुस्तीवरती खर्च करण्याचं धाडस त्याने निर्माण केलेलं आहे. आणि सदर कुस्तीवरती मान्य डी.आर. जाधव अण्णांच्या वतीने सुद्धा रोग खुराकासाठी विधाग आहे. चाल तिथं आम्ही सांगतो, महाराष्ट्रातील युवा कुस्तीगिरांच्या आश्रयदाते गाव चिंचोली वर्षाला कुस्तीवरती लाखो रुपये खर्च करणारे जाधव अण्णा माऊली कोकाटेनं ताबा घेतलेला. पृथ्वीराज वरती माती घ्या, हे सावध राहू नका. दगा फटका झाला तर कमिटी जबाबदार नाही. हो, काय तब्येत आहे बघा दोघांची. डब्यानं तूप आणि पोट्यानं बदम खायला लागतात. तुम्हा आम्हाला एक भाताचा चमचा, आता तुपाचा चमचा ज्यादा झाला तर खालनं घोळगिरी गेलेलं कळून ना. कष्टाचं फळ मित्र हो. करणाऱ्या पैलवानला आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मागणी आहे. विचारा महाराष्ट्राच्या टॉप पैलवानला. हे टॉप मधले हे 2 पैलवान आहे. कुस्तीचा दर लाखोच्या घरात गेलाय. हो, रोज आकडा पहिला माऊलीचा 1.25 लाख,
मागतोच 1.25 लाख. तारखा द्यायचं म्हणलं तर मोकळ्या नाहीत. एवढा रोज धुमधडाक्यात चाललेला महाराष्ट्रातला आजचा आघाडीचा पैलवान आहे. हो. खरं सांगतो 1922 ला 48व्या वर्षी राजर्षी शाहू निघून गेले. जनाधार संपला, राजाश्रय संपला, लोकाश्रयाच्या जीवावरती ही कुस्ती चालू आहे. पण लोकाश्रय चालू ठेवला या जनता जनार्दनाने. राजाश्रय संपल्यानंतर लोकाश्रयाचा कुस्ती आज या 15 वर्षामध्ये या महाराष्ट्राची कुस्ती अतिशय तुफाने चाललेलं आहे. याचं कारण सांगतो, लाखो रुपये कुस्तीला देणगी देणारे धनधार मंडळी पुढे आली म्हणून कुस्तीला दिवस चांगला आलं. महाराष्ट्रातला लाडका कुस्ती शौकीन खडबडून जागा झाला. हो, रोप मैदान माऊली आणि पृथ्वी कुस्तीचा निकालच होणार आहे. कुस्ती लागून 23वा मिनिट चालू झालेला. 6 मिनिटामध्ये दोघेही लढलेला. हे मातीची कुस्ती आहे, जत्रेचं मैदान आहे. काल मर्यादा नसते, चिप्पटीला किंमत आहे. दोघांची वावा कुस्ती करा. वागात वागात अण्णा दोघांना सूचना द्या. बराच वेळ झालेला आहे. काही शौकीन जागा सोडायला लागलेला आहे. महाराष्ट्रातला टॉपचा दोन्ही पैलवान आहेत. आल्या सांगितलं, एक चप्पल चित्ता आहे तर दुसरा ढाण्या वाघ आहे, एक आग आहे तर दुसरा नाग आहे. बरोबर. कुस्ती करा. कुस्ती केली तर खरं सांगतो 3 वाजल्यापासून कुस्ती शौकीन उन्हात बसलेले आहे. तुमच्या कुस्तीचा आनंद घ्यायला घड्याळात 9:15 वाजले नाहीत. दोघांचा सुद्धा डोक्याचा धोंडा झालेला आहे. काय झालं तरी निकाल घेऊन जायचा आहे. सन्मान्य सरपंच, लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती सोनाली बाळासाहेब नायकवडे, उपसरपंच हमीद अजमेर नायकवडे, यात्रा कमिटी अध्यक्ष भोपाळ नाना पाटील, उपाध्यक्ष दगडू नायकवडी, फिरोज नायकवडी, लक्ष्मण दुबल, खजिनदार यशवंत नायकवडे, कृष्णा गणपती नायकवडे, संजय राऊ नायकवडे, यात्रा कमिटी सचिव सर्जेराव ज्ञानू शिंदे, सुरेश नथुराम घोला आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सहनिवेदक श्रीरंग राऊ नायकवडे, अध्यक्ष मुंबई मंडळ. सर्वांचा धन्यवाद आहे. कुस्ती शौकीन जागा सोडू नका. काही तुटवणार तर प्रारंभी तुटो. कुस्तीचा निकाल घेऊनच जायचा आहे. चल 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 तिथे कुस्ती करावी लागते. माऊली दोघांनाही समान संधी आहे. निकाल झाला तर घरापर्यंत नाव पाठ करत जाणार कुस्ती शौकीन माझा. आमच्या तमक्याच्या लेकरानं काय कुस्ती केली हे नाव आहे. अरे येताना काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. मित्र हो, दोघांना समान संधी आहे. कुस्तीचा निकाल करा. बराच वेळ झालेला आहे. कुस्ती अतिशय चांगली आहे. दोघांनी एकमेकाचा अंदाज घेतला, धाव केला, प्रतिधाव केला. आता निकाल होणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. निकाल कुस्तीला महाराष्ट्रात आणि देशात लय चांगले दिवस आलेले आहेत. दोघांना दगडोगोड घाम आलेला आहे. पैलवानाला मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारा अधिक शोभून दिसतात. बरोबर. पृथ्वीराज पाटील आणि माऊली कोकाटे कुस्ती करा. कुस्तीचा निकाल घेऊनच जनता जनार्दन जाणार आहे. तुफान कुस्ती, 1 नंबरची कुस्ती. चरण मैदानातले हिंदू मुस्लिम एकताची प्रतीक असणारी यात्रा श्री गजानन देवाची आणि चांद साहेब उरुस. चरणच्या पंचक्रोशीतून उपस्थित असणारे सर्वच सज्जन प्रेक्षक, तुमचं खरंच आम्ही दोघंही निवेदक आभार मानतो. भर उन्हामध्ये बसून तुम्ही या कुस्तीचा आनंद घेण्याचं धाडस
अनेक वर्षाची परंपरा जतन केलेली तुम्ही मंडळी, आमच्या दोघांच्या वतीनं तुम्हा सर्वांचं या कुस्ती मैदानच्या वतीनं खरंच आभार मानतो. पैलवान दोघे पृथ्वीराज पाटील आणि माऊली कोकाटे कुस्तीचा निकाल केला तर फार चांगलं होणार आहे. अरे पडला का पाडल्यापेक्षा लढला कसा यात मोठं कौतुक आहे. कुस्तीचा निकाल करा, कुस्ती निकालीच करा. आता म्हटले पाडला का पडला त्याच्यापेक्षा कसा लढला. पैलवानांचं नाव खाशाबाद जाधव, गावाचं नाव कोळेश्वर, आईचं नाव पुतळाबाई, वडिलांचं नाव दादासाहेब जाधव. 23 जुलै 1952 फिनलंडची राजधानी हेल्सिंकी ऑलिम्पिक गाजवली आणि या मातेला, भारत मातेला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिलं पदक मिळवून दिलं. पैलवानाचं नाव खाशाबाद जाधव. म्हणून फार मोठा कुस्तीचा मसा आणि वारसा असणारी माती आहे. अहो खाशाबाद जाधव 1952 पदक आणलं, पण त्या पदकाची वाट बघाय 56 वर्ष या भारत देशाला लागली. 2008ला बेसिक ऑलिम्पिक मध्ये पुन्हा कुस्तीत पदक मिळालं सुशील कुमारला. फार मोठा इतिहास आहे. अण्णा दोघांनाही सांगा, त्याच्या पलीकडे दोघांनी काही केलेलं नाही. अण्णा काय करताय बघा, जनता जनार्दन जागा सोडायला लागली. मित्र हो, कुस्ती करा. पृथ्वी आणि माऊली अण्णा कुस्ती थांबवून दोघांना सूचना द्या. बघा कुस्ती 1 नंबरची लय चांगली आहे. बाजूलाच महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील एक प्रसिद्ध हलगी सम्राट, ज्यानं अलीकडेच एक 4-5 वर्षात हलगी, घुमका आणि कैचार अखंड महाराष्ट्र आणि अखंड कर्नाटक गाजवला, असा महाराष्ट्राच्या लाल मातीतला लाडका हलगी सम्राट सुनील नागरपुळे आणि सहकारी कागलची मंडळी इथं उपस्थित आहे. हलगेपट्टू सुनील नागरपुळे आणि सहकारी आपलं स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. चल 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 30 मिनिटं होऊन गेलेले आहे. मागे सरकून दोघेही कुस्ती करू नका. कुस्ती करा. जनता जनार्दनाने जागा सोडलेली नाही. पुन्हा एकदा खुश खबर आहे, खुश खबर आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त माता घोडावली आणि बनशंकरी देवीच्या यात्रेनिमित्त आरण्याला 26 जानेवारीला निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आहे. 1 नंबरला महेंद्र गायकवाड, राकेश कुमार. 2 नंबरला भारत मधले योगेश पवार. 3 नंबरला मुन्ना झुंझुरके, कार्तिक काटे. 26 जानेवारी रोजी आरण्याला मुक्काम मैदान आहे. चल 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 दोघांनाही समान संधी आहे. माती घ्या. बराच वेळ झालेला आहे. जनता जनार्दन जागा सोडायला लागली. पैलवान मित्र, एवढी चांगली कुस्ती पश्चिम महाराष्ट्राच्या खानाकोपऱ्यातून कुस्ती शौकीन तुमची कुस्ती पाहायला आलेली आहे. कुस्तीचा निकाल होणं गरजेचं आहे. कुस्ती अतिशय चांगली दोघांनी केलेली आहे, हे मात्र खरं आहे. चला चला पैलवान कुस्ती करा. निर्णायक कुस्ती करा. आक्रमक कुस्ती करा. गतिमान कुस्ती करा. गती म्हणजे प्रगती आणि प्रगती म्हणजे कुस्ती. थांबला तो संपला. लोकांवरील विसंबला त्याचा कार्यभार बुडाला. स्वतः कष्टीला तोची. चला पैलवान कुस्ती करा. हलगे सम्राट सुनील नागरपुळे एकदा घेऊन परत चला. पुन्हा एकदा ताबा घेण्याचा प्रयत्न. माऊली मातीमध्ये छेटी धराय चालते, पण धावा पुरते. कुस्ती करा, डाव करा. बघणाऱ्याच्या नजरा तुमच्याकडे लागलेल्या आहे. 6-7 तास मैदान चाललेलं आहे. हा बोला सर, बोला. कुस्ती निकाल देणार सर, बरोबर का? खाली तुटवला तर पन्नाती तुटो. कुस्तीचा निकालच होणार.
भरण्याचा प्रयत्न पृथ्वीराज पाटीलचा हल्ला धुडकावून लावतोय माऊली कोकाटे. अरे वा अरे वा अरे वा शबस आहे. आत घ्या आत घ्या. काय झालेलं नाही, नुसता तोंड करा. धरले एकमेकाला. गावाची खरी पक्कड अजून नाही. आता कडेला जाऊ नका. आत तसेच कुस्ती घ्या. कुस्ती मध्यभागी घ्या. पुन्हा एकदा तारखेकडे लक्ष द्या. मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी मौजे मेनी तालुका शिराळा येथे निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आहे. सुभाष पाटील, गणेश कुंकुले, मुन्ना झुंझुरके, समीर देसाई, विकास सोल, संग्राम पाटील, श्रीमंत भोसले, शुभम कोळेकर, अमर पाटील, रोहन रंबे अशा तगड्या कुस्त्या मेनीला होणार आहेत 23 जानेवारी. सर दोन निर्णय तुम्ही घ्या. अण्णा दोघं आम्हा दोघा निवेदकांना काय बोलता येत नाही, निर्णय घेता येत नाही. सर तुम्ही आणि अण्णा दोघं निर्णय घ्या. हो इथं खुश खबर आलेल्या आहे. सदर कुस्ती मैदान मान्य अशोक सावंत पाटील यांच्या माध्यमातून लाईव्ह 7,000 लोक सध्या पाहतायत. अशोकांना बोलू का, कुस्ती हे जीवन अधिकृत युट्यूब आणि फेसबुक वरती. हॅलो या हॅलो पृथ्वीराजचं म्हणणं असं निकाली कुस्ती झाली पाहिजे, पॉइंट वर नको. म्हणजे पैलवान पृथ्वीराज तुम्हाला काय काय करायचंय? मग उठलाय का? मग जागा सोडू नका. कुस्ती जर निकाली हवी असेल कृपया जागा सोडू नका. की पैलवानाला 1-1 लाख रुपये इनाम द्यायचंय. आपला भाग अतिशय गरीब आहे. आम्ही 1 तास हालत नाही. मजुरी करणारी माणसं आहेत, डोंगरी मुलूक आहे आणि त्यांनी हे सगळे पैसे जमा केलेले आहेत. आणि मग लोकांच्या डोळ्याची पारणं फिटणारी कुस्ती पैलवान करा. पृथ्वीराज पाटील जे म्हणला त्याला सगळ्यांनी हात वर करून मान्यता दिलेले कुस्ती निकाली करा पैलवान. नाहीतर खरं तर मी आता तुम्हाला दादाना विचारलं, दादा कुठे आहेत? हा दादा इकडे बाहेर गेले. काय करायचं? अण्णांचंही म्हणणं, दादांचं, त्या सगळ्या तिघांचंही म्हणणं होतं की बाबा कुस्ती 5 मिनिटं घेऊया आणि गुणावर घेऊया. पण स्वतः पैलवानच म्हणतायत कुस्ती निकाली होईस्तोवर गुणावर घेऊ नका. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही सगळ्यांनी मान्यता दिल्या. माझी विनंती आहे कुस्ती शौकीनांना कुणीही जागा सोडू नका. टाळीच्या गजरात स्वागत करा. कणका निर्णय कुस्ती निकालीच होणार. पृथ्वीराज पाटील आणि माऊली कोकाटे ही 1 नंबरची चिरांच्या मैदानातली कुस्ती, लाखो रुपये इनामाची कुस्ती निकालीच होणार आहे. सज्जन कुस्ती शौकीन बोला दादा. सुरेश मगापासून आम्ही चिंचोलीवरून संपदा बोलतोय. मी मगापासून अनेक मैदानाचं पुकारलं, आरळ्याचं मैदान पुकारलं आणि कुठलं शियाळापूरचं पुकारलं, मेरीचं पुकारलं. आमचं चिंचोलीचं कुस्ती मैदान हे 10 मार्चला आहे आणि चिंचोलीच्या मैदानावर 1 नंबरची कुस्ती जसापट्टी आणि सिकंदर शेखची जोडायचा आमचा प्रयत्न चालू आहे टीआर देखरेखीखाली. आणि 1 नंबरचं हे 32 वर्षाला टीआर अण्णा हे किती 4 लाख असू दे 5 लाख असू दे, परंतु ते टीआर अण्णा देतात ते. आणि त्यांचंही सुद्धा आमच्या चिंचोलीच्या वतीनं टीआर अण्णांचं आम्ही अभिनंदन करतो. आणि ही जर कुस्ती जर ठरली नाही तर शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख अशी कुस्ती जोडायचा आमचा प्रयत्न चालू आहे. टीआर अण्णांचं माहिती चर्चा झालेली आहे आणि त्या पद्धतीनं आमचं एक महाराष्ट्रात एक अव्वल दर्जाचं कुस्ती मैदान व्हावं अशी आमची इच्छा आहे. टीआर अण्णांची माहिती चर्चा झालेली आहे. धन्यवाद.
मगाशी माझ्या जवळ ते आपले नायकवडी नजरुद्दीन नायकवडी बसलेले होते. मला खूप जणांचे फोन आले भागातून की बाबा हे इतक्या अव्वल दर्जाची महाराष्ट्रामध्ये पोरं आहेत आणि जे मी बापू धन्यवाद देईल. बापू म्हणजे हनुमंतराव बापू आमचे, की पनुमऱ्यामध्ये 100% की सगळी पैलवान आणि अतिशय अव्वल दर्जाचं मैदान झालं. तुम्ही सुद्धा त्या तोलामोलाचं महाराष्ट्रातले मल्ल आणून मैदान जोडलं. माझा एक अनुभव सांगतो आपल्या कुस्ती शौकीनांना. मी सिकंदर शेखला 20 वेळा फोन केला. तो सिकंदर शेख तो सांगल त्या पैलवानाबरोबर, आपण त्या पैलवानाबरोबर खेळत नाही. दिल्लीवरनं पैलवानाचा तो दिल्लीवरला पैलवान पडणार आणि इथं आपण लाखो रुपये जमा करणार आणि ते हे पैलवान घेऊन जाणार. माझी एक विनंती आहे, महाराष्ट्राबाहेरच्या पैलवानाला बोलवण्याऐवजी ही मैदानं महाराष्ट्रातल्या पैलवानं जी आहेत अशा पद्धतीच्या जोड्या, काट्या जोडी या पोरांना पैसा पण द्यायला पाहिजे. कारण आजची ही जी लढत आहे ही खूप अतिशय सुंदर डोळ्याचं पारणं फेडणारी लढत आहे. दोघांची काही आहेत आणि आपल्या मातीतले आहेत, आपल्या भूमीतले, आपल्या महाराष्ट्र केसरी पदापर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांनी झालेले आहेत, महाराष्ट्र केसरीच आहेत म्हणजे. आणि म्हणून माऊली बरोबर, माऊली कोकाटे बरोबर तो सिकंदर शेख त्याला सांगितलं तू मागेल ते पैसे देतो, तू खेळ. तर त्यानं सांगितलं मी येणार कुणाबरोबर, तर दिल्ली कोणतरी तो दिल्लीचा कोण यांनी सांगितला सोनू, सोनू म्हणजे दिल्लीवाला सोनू, सोनू भैया नव्हे, हा मोनू कुमार, सोनू कुमार तो नाही. काहीतरी पंजाब मध्ये भांडण झालं, युट्यूबला वगैरे आम्ही बघतोय. तर त्याच्या बरोबर म्हणला मी खेळत नाही, म्हणजे हे बरोबर नाही. आणि म्हणून या ज्या अशी आपल्या महाराष्ट्राची पोरं आहेत ही 1 नंबरची पोरं आहेत, यांना संधी आपण द्यायला पाहिजे आणि त्यांचा खेळ आपल्या महाराष्ट्राला वारंवार दाखवला पाहिजे. धन्यवाद सर. 1 नंबरची कुस्ती काय झालं तरी निकालीच होणार आहे. कुस्ती शौकीनाने मात्र जागा सोडलेली नाही. मध्यभागे सुंदर एकेरी पटल लागते. माऊली कोकाटे हल्ला परतवून लावलेला पृथ्वीराज पाटील ना देवखाण्याच्या परत एकेरी पद. हे बघा 2 व्हीलरची चावी हरवलेली आहे, कुणाला सापडली असली तर आणून द्या. चल 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 माऊली पृथ्वीराज दोघांचं नाव आहे, तालमीचं नाव आहे, वस्तादाचं नाव आहे. काय झालं तरी कुस्तीचा निकाल होणार. 1 घाव 2 तुकडं निकाल घेऊन जनता जनार्दन घरी जाणार. माऊली आणि पृथ्वी आतापर्यंत समाधानकारक कुस्ती तुम्ही केलेली आहे, पण निकाल होणार आहे. मग भला किती बी वेळ लागू दे, जनता जनार्दन जागा सोडायला तयार नाही. कुस्तीचा निकाल तुम्ही दोघं बी करा. आणि एवढं मोठं तुमचं आम्ही कौतुक केलं एवढ्यासाठी की दोघेही महाराष्ट्रातले टॉपचे पैलवानात ठकास महाटक भेटलेला. काहीतरी करा. आता ह्या भागामध्ये खरं सांगतो कुस्तीचा सीझन चालू आहे आणि पुन्हा माऊलीनं ताबा पृथ्वीचा घेतलेला आहे. खबर निवेदनाचा काट प्रयत्न जबरदस्त कुस्ती. दोघांच्या सुद्धा डोक्याचा धोंडा झालेला आहे. होतोच. आता मात्र पापण्या मिटू नका. कान निवेदकाचं लावा, डोळे कुस्तीचं लावा. जबरदस्त माऊली कोकाटेनं पृथ्वीराज वरती कब्जा घेतलेला आहे. दोघांनीही एकमेकाचा ताबा घेतलेला आतापर्यंत. पण गावाची गरज आहे. अतिशय चांगलं नाव आहे. नावाला साजेल अशी कुस्ती करा. मी खरं सांगतो, आता ते चॅनल वाल्यानं सांगितलं मला, अनेक देशामध्ये चिरणगाव छोटा आहे, कीर्तीनं मोठा आहे.
कुस्तीचा इतिहास दिसायला लागला. अनेक तुमचे पाहुणे रावळे नात्या गोत्याची मंडळी देशाच्या बाहेर असले, चॅनल बघत असले तर त्याला कुस्ती दिसते आपल्या गावातले. अगदी बरोबर. स्वतः हुतात्मा संकुलाचे नेते, वाळवा तालुक्याचे युवक नेते, हुतात्मा दूध संघाचे चेअरमन मान्य गौरव नाईकवाडी भैया इथे जातीनिशी हजर आहे. अतिशय चांगलं काम आहे. रक्त माती घालण्याचं काम चालू आहे. कुस्ती मल्लविद्या महासंघ आणि कुस्ती हे जीवन या दोघांच्या माध्यमातून लाईव्ह मैदान अँड्रॉइड मोबाईलवरती तुम्हा आम्हाला पाहता येणार आहे. नशीब फार चांगला आहे. कुस्ती म्हणजे कुस्तीचा जाणकार मंडळी जागा सोडायच्यात, कुस्तीचा निकाल होऊ दे. दोघांना कल्पना दिलेल्या आहे. चाल करतो, चला 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 पैलवा. अण्णा काय निर्णय घेतला आम्हाला इकडे कळवा. आहे अजून कुस्ती आहे. पृथ्वीराज पाटील आणि माऊली कोकणे कुस्ती करा. जनता जनार्दन जागा सोडायला लागलेला आहे. लाखो रुपये इनामाची कुस्ती, नंबर 1 ची कुस्ती होणार म्हणून गाजत असलेली कुस्ती. खरं सांगतो, कोणोमरे दिवशी नंबर 1 ची कुस्ती ठरलेली होती. प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी विरुद्ध माऊली कोकाट्याची कुस्ती होती, पण प्रकाश बनकरला परवा लागलेला असल्याने पृथ्वीची कुस्ती जोडली. पण अतिशय चांगल्या दोन्ही कुस्त्या आतापर्यंत आपण बऱ्याच कुस्त्या पाहिल्या, यातली ही शेवटची कुस्ती आहे. कुस्ती लागून तुम्हा कुणाकडे जरी टाइम धरलं नसलं तर मी घड्याळ लावलेला आहे. 39वा मिनिट चालू आहे. कुस्ती मरणाची झालेली आहे, पण निकाल त्याचा होणं गरजेचं आहे. काय नायकडी सर, हा इकडे आम्हाला निवेदन करा सर. कळवा मैदानाला विशेष योगदान शहाजी साळुंके माझ्या समोरच आहे, त्यांचं सुद्धा विशेष योगदान आहे. दुपारी 3:30 वाजता मैदान चालू झालं. घड्याळात 9:40 वेळ संपलेला आहे. हा बोला ना सर. ऑल इंडिया चॅम्पियन आपले धुमाळ सर आहेत आणि DR अण्णा, कुस्तीतले दोघंही दर्दी माणसं आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे, अतिशय तुल्यबळ दोघंही आहेत. दोघंही महाराष्ट्र केसरी आहेत. दोघंही अतिशय लढलेले, आणि त्यामुळं आपण निर्णय काहीतरी घ्यायला पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे. आता सर काय निर्णय घेतील तो आपण सरांना अधिकार देऊया. म्हणजे DR अण्णा आणि धुमाळ सर, अण्णा काय बोलताय त्यांच्यावर सोपवूया आपण. पाटील सर सुद्धा मान्यता आहे का? पाटील सर या, हो या आत्या कुस्ती काय निर्णय घेतोय सलीम साहेब, हो साहेब या इकडे. आमचे बहीण साहेब, बहीण साहेबांचा विश्वास नाही आणि गौरव नाईकवाडी सरांचा सर्व उपस्थित कुस्ती शौकीन उपस्थित राहिल्याबद्दल, शांततेचं सहकार्य दिल्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार. धन्यवाद. गौरव सर्व कुस्ती शौकीन वस्ताद पैलवान उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार. विश्वास साहेब या की प्रकाश या या ना. वयाचे माजी डेप्युटी सरपंच आमचे उमेश घोरपडे आहेत ते या.